वसमत येथील अतिशय प्रसिद्ध असलेला दसरा महोत्सव यंदाही मोठ्या दिमाखात पार पडलाय। संत नामदेव सेवाभावी संस्था वसमत संचलित श्री सार्वजनिक दसरा महोत्सव वसमत 2025 मध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सवातील शेवटचा कार्यक्रम म्हणजे शोभेची दारूकाम, आतिषबाजी आणि रावण दहनाचा कार्यक्रम होय। या समारोपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी करण्यात आलेल्या नेत्रदीपक आतिषबाजीने संपूर्ण आसमंत उजळून निघाला होता। या कार्यक्रमासाठी आमदार राजूभैया नवघरे तसेच माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा साहेब यांच्यासह सर्वच पक्षाचे छोटे मोठे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। आपल्याकडे म्हण आहे, दरवर्षीप्रमाणे वसमतला सुद्धा हा सार्वजनिक दसरा महोत्सव आनंदात सादर केला जात असतो। देशामध्ये सगळ्यात मोठा दसरा महोत्सव हा म्हैसूरला होतो आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आणि त्यात मराठवाड्यात दुसऱ्या नंबरला हिंगोलीला दसरा महोत्सव होतो आणि त्याच धर्तीवर त्या तोडीचाच दसरा महोत्सव आपल्या वसमतला सुरू झालेला आहे। या ठिकाणी या महोत्सवासाठी खूप कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली। ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्या सगळ्याचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या दसरा महोत्सवामध्ये ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे सगळ्याचे सुद्धा दसरा समितीच्या वतीने आणि मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून आभार व्यक्त करतो। यावेळेस वाटलं होतं पावसाच्या अडचणीमुळे एखाद्या वेळेस महोत्सव होतो किंवा नाही, पण दैवाने सुद्धा साथ दिली इथल्या कमिटीला आणि आम्हाला सर्वांना आणि वरुणराजांनी सुद्धा कृपा दाखवली। त्यामुळे आजचा रावण दहनाचा कार्यक्रम फार अत्यंत चांगल्या प्रकारे संपन्न होतो। साहेब, असाच कार्यक्रम परंपरा अशी चालू राहावी यासाठी दसरा कमिटीला काय आवाहन कराल? नाही, दसरा समिती खूप चांगलं काम करते। मला चांगलं आठवत आहे ज्यावेळेस दसरा समिती सुरू झाली की आम्हीच काही डॉक्टर लोकांनी मिळून काही चंदा जमा करायचा मार्केट कमिटीमध्ये, त्यावेळेस जवळ झाले असतील त्याला 40 वर्षाच्या वर आणि छोट्या प्रमाणात त्यावेळेस आम्ही सुरू केलं होतं। त्याचं आज हे वटवृक्ष झालेलं आहे आणि ही दसरा समिती काम करते, सध्या चांगल्याच प्रकारे काम करते आणि हा दसरा महोत्सव आता बंद होणार नाही याची मलाही खात्री आहे, तुम्हाला सुद्धा खात्री आहे। कारण उत्साहानं काम करतात लोक, स्वयंस्फूर्तीने काम करतात, कशाची अपेक्षा न करता काम करतात आणि म्हणून हा दसरा महोत्सव वसमत शहरामध्ये 100% सतत चालू राहणार आहे। याच्याबद्दल कोणाची मनामध्ये शंका येऊ नये। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।